हे फार विदारक चित्र आहे आणि आपण जर बघितलं तर तिथे एक मुलगी, लहान मुलगी आहे आणि ती पण तेच काम करते, दुसरं काही काम करण्यासाठी नाहीये. 5 वर्षात कोणी बघायला येत नाही का? केवण येत नाही आम्हाला. कोणी येत नाही? नाही तर कोण येत नाही. मत 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 का नाही. मी नुसतं ते डाळच वरण करून खातो. मग आणायला पैसे नाही राहत आम्हाला. म्हणजे फक्त पैसे नाही म्हणून तुम्ही बाजारात भाजीच आणायला जाता? भाजी जास्त खात नाही आम्ही. वरण ते काहीतरी कांदे कापून कांद्याची भाजी हेच करून खातो आम्ही. कुठला भाजी स्वस्त असणार ना तेच घेतो आम्ही, मागचं घेत नाही. आता काय काय स्वस्त आहे मग? आता तर कांदे स्वस्त आहेत. सगळे कुठला पावकेला घ्यायला गेला 20, 30, 25 आहे. फक्त एवढाच खाऊ लागलो आम्ही तर सगळे. डाळ भात? हा, आम्ही आमच्या मुलं. अहो ताई, पण हे काय आहे तुमच्या घराच्या बाहेर इथे चक्क काय जय श्रीरामचं हे तुम्ही म्हणता मी कम्युनिस्ट पक्षाचं काम करते, हे जय श्रीरामचं असताना काही लोक लेकरांना मुलं दिले, ते बादली घेऊन येऊन सर्वांना शिक्क्या मारत गेले. माझ्या घरातच नाही, सर्व घराला शिक्क्या मारून गेले. पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विधानसभेच्या निवडणुका ऐन भरात आलेल्या आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चालू आहेत. एकीकडून धर्मनिरपेक्ष राजकारणाचा नारा दिला जातोय, तर दुसरीकडे बटेंगे तो कटेंगे म्हणून हिंदुत्वाचा नारा दिला जातो. या सगळ्याच्या मध्ये 23 तारखेला काय निकाल लागणार याची उत्सुकता आहे. पण आज आपण आहोत दत्तनगरमध्ये, सोलापूर मध्य कॉन्स्टिट्युन्सीचा हा भाग आहे आणि हे जे घर आहे हे घर आहे सुनंदा बल्ला सिद्धेश्वर यांचं. या नगरसेविका राहिलेल्या आहेत. तुम्हाला हे घर बघून विश्वास बसणार नाही की हे एका माजी नगरसेविकेचं घर आहे. आपल्याकडे पुण्या मुंबईमध्ये एक वेळ नगरसेवक राहिलेला माणूस किती कोटींची प्रॉपर्टी कमावतो किंवा कशा प्रकारच्या गाड्यांमध्ये फिरतो हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आपण फक्त सुनंदाताईंचं घर बघूयात आतून आणि मग तुम्हाला अंदाज येईल की काय नेमकं सोलापूर मध्यची परिस्थिती आहे. हे सुनंदाताईंचं घर आहे. या घरामध्ये हे एक त्यांच्या घरामध्ये पेशंट आहेत, एक टीव्ही आहे आणि ते हजबंड आहेत सुनंदाताईंचे. आणि ह्या 2 रूम आहेत आणि ही रूम जी आहे याच्यामध्ये हार्डली एक माणूस, हे त्यांचं स्वयंपाकघर आहे, हार्डली एक माणूस उभा राहू शकतो एवढीच जागा या रूममध्ये आहे. आणि त्यानंतर इथे एक मांडणी आहे आणि हे कपाट आहे. इतकंच व्यवस्था आहे घरामध्ये. आणि सुनंदाताई, तुम्ही कधी होतात नगरसेविका? 2012 मध्ये. 2012 मध्ये. मग एक तुम्ही सोलापुरातल्या बाकीच्या नगरसेवकांची घरं बघितले का? बघितलं ना माया. कसे आहेत ते? चांगले आमच्यापेक्षा. आम्ही झोपडपट्टीमध्ये राहणार, एवढं पहिलंच बांधलेलं आहे. मी झाल्यावर काहीच बांधलेलं नाही. आमच्या कम्युनिस्ट पक्षाला काही मिळत नाही. अच्छा, बरं. मला आमचं हे सर्व कॉन्क्रीट पाईपलाईन सर्व मीच केलं इथं. तेव्हा 12 मध्ये केलेले, आता काहीच नाही. आता आलेले लोक कमळचे आले, 17 मध्ये उभारले तेव्हा गेले मी. काय काम आहे का येऊन विचारतात. विचार बघा, काय काम असलं तर करा म्हणतात. मी तुम्ही आता काय काम करता? आता मी समाजसेवाच ऑफिसमध्येच आहे. ऑफिसमध्ये काम करत. हे काय तुमच्या एवढ्याशा घरामध्ये चालतं का, भागतं का? किती मुलं आहेत तुम्हाला? 3 मुलं आहे, पण बाहेर आहे. बाहेर आहे? 2 नंबर मुलं इथं बाजूला आहे. बाजूला आहे? लहान मुलं माझ्याकडे. अच्छा, लहान मुलं तुमच्याकडे आहे. मग आता तुम्हाला जे पैसे मिळतात त्यात भागतं का तुमचं? बघतात का हो. आता लहान मुलं फोटोग्राफर आहे, ते करतात. आता मला इतका दिवस नगरसेवक येत होता, इथं सामाजिक काम करत होतं. आता मास्तर काहीतरी घ्या, मिस्टर पडले असं मी करत ना, काय घेत नव्हतं. मी समाजसेवा करावं म्हणून आम्ही फुगडच करत होतो. आता काहीतरी घ्या म्हणले, एवढेच. तर आता हे यांचं म्हणणं असं आहे की जी पेन्शन मिळते ते बीडीचे 850 रुपये 850 बीडी नगरसेवक आहे त्याचे. तेव्हा असतानाच 1000 मिळत होतं, 7000 मिळत होतं. आता नाही. 850 रुपयातच भागवायचं. भागवायचा कुठं आता. अच्छा, मग ते मुलं वगैरे मदत. मदत. आता हे एका माजी नगरसेविकेचं घर आहे आणि ऍक्च्युली दत्तनगरमध्ये तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला अशा पद्धतीचा नजारा दिसेल, ज्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर अशा एकत्रितपणे विड्या वळणाऱ्या खूप साऱ्या महिला तुम्हाला दिसतील. अहो ताई, पण हे काय आहे तुमच्या घराच्या बाहेर इथे चक्क काय जय श्रीरामचं हे तुम्ही म्हणता मी कम्युनिस्ट पक्षाचं काम करते, हे जय श्रीरामचं असताना काही लोक लेकरांना मुलं दिले,
ते बादली घेऊन येऊन सर्वांना शिक्क्या मारत जाय गेले. माझ्या घराचाच नाही, सर्व घराला शिक्के मारून गेले. सगळ्या घराला शिक्के मारून. सगळ्या घराला. तुम्ही तिथून इथपर्यंत सगळ्याकडे बघा. अच्छा 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 चला ठीक आहे, हरकत नाही. पण आता आपण जरा या ताईंशी सगळ्यांशी बोलायचा प्रयत्न करणार आहोत. ताई, किती वर्ष झाले तुम्ही बिड्या 32 वर्ष झाले बिड्या करून राहिले. 32 वर्ष झाले. हा लग्नापासून हेच काम करता? हा हेच काम किती हे पानं आणि हे तंबाखू कोण देतं? मालकच देतो, किती कंपनी देतो. कंपनी देते? किती पैसे मिळतात? 200 रुपये. किती बड्या वेळ 1000 बिड्या केल्या तर 200 रुपये. 1000 बिड्या वळायला किती वेळ लागतोय? पुष्कळ वेळ लागतात. 1 तासाला 200 होत्या. एक दिवस जातोय? 1 दिवस पूर्ण जातो. रात्री 10 ते 12 तास. मग 12 तास असं बसून काम करायचं? हा बसूनच करतो. मग आम्ही सकाळी किती वाजता काम चालू करतं? सकाळी 8:30-9 वाजता बसतो आम्ही काम सगळं. संध्याकाळी? संध्याकाळी 11-11:30ला झोपतो. बापरे, म्हणजे सकाळी 8:30 ते 11:30 म्हणजे 14-15 तास. 1 तास 2 तास मापाला वेस्ट होत होता. माप देऊन यायचं. तुम्ही मग हे काम करताना त्रास काय होतो? त्रास होते हाथ पाया ये कंबर दुखने का है अभी. हाँ अभी मना कमर का बहुत दिवस है. अभी 12 बजे सोने का भी अच्छा, बैठ बैठ के ये पैर दुखता है, कंबर का पीठ का दर्द होता है, दुखते सब. आगे भी अच्छा नहीं. अभी आंखें अच्छा नहीं? अच्छा नहीं. एक एक देखने का तो एक एक घाटा नहीं. अच्छा, ये हाँ हाँ तो बार बार ये नजदीक से काम करने की तंबाकू की वजह से आंख खराब हो गया? हाँ खराब है सब. अच्छा, हाँ ये तकलीफ का अब फिर हॉस्पिटल का खर्चा कैसे उठाते? खर्चा ते ఏమంటారు ఈ మధ్యకాలంలో తెస్తుంటది కంపెనీ कंपनी. अच्छा अच्छा, फिर ये तकलीफ के बावजूद आप काम करता है? तो रोकता क्यों नहीं? क्यों करना है? मग कोण नाही घर में. आम्ही आहे, आम्ही आदमी में आहे. आम्हाला बेटा काम आहे ते बाहेर आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की घरी कोण नाहीये कमावणार, त्यामुळे हे काम करावं लागतं. तुम्हाला हे परवडतं का काम करणं? परवडतं का हे काम करणं? नाही परवडत, पण घरात बसले बसले असतो ना, म्हणून करतो. अच्छा, मग ह्यात किती भागतं का घरातला खर्च? भागतं? नाही भागत नाही. पण आता आमच्या घरातलं पण बाहेर पाठवून देत नाही ना जास्त कामाला. अच्छा, घरातला खर्च भागत नाही मावशी? आता मी एकटीच आहे ना. सगळ्या मुली लग्न होऊन गेले. कस तरी करते. मग करावं लागतं. करावंच लागतं. मग नाही अच्छा, तुम्ही मावशी तुम्ही मला सांगा, भागतं का घरातलं या सगळ्या खर्च? नाही, किती आपण ऍडजस्टमेंट करून जगायला पाहिजे शक्यतो. मग किती होईल तेवढ्यातच भागवायचं. मग आता हे सरकार जे काही फ्री देते तुम्हाला, तुम्ही 1500 रुपये वगैरे तुम्हाला मिळाले का? हो मिळालं. पैसे मिळाले का? 1500 रुपये मिळाले का ते? आम्हाला नाही मिळाले. का बरं? तुम्ही भरला नाही अर्ज? भरली पण नाही. ते काय लोकांना भेटलं, काय लोकांना नाही भेटलं. आम्हाला काय पण नाही भेटलं. मग आता 3 सिलेंडर सरकार देणार, त्यातलं तरी मिळाले का? नाही. 3 सिलेंडर सरकार देणार? कारण ते सिलेंडर लेडीजच्या नावावर असले त्यांनाच आहे असं सांगितलेत ना. मग आमचे ते आमच्या घरच्यांच्या नावावर असल्यामुळे आम्हाला नाही भेटलं. काय 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 निराधार पैसे येते ना. आमचे मालक वारले. आम्हाला येते म्हणून आम्हाला लाडकी बहीण आलं नाही. त्याच्यामुळं आम्हाला गॅसचे पैसे पडले नाही. अच्छा, गॅसचे पण नाही मिळाले. नाही मिळाले. मग आता या वेळेला आता तुम्ही सगळ्या महिला आहे, तुम्ही दत्तनगरमध्ये राहताय, इतक्या वर्षापासून इथे बघताय, मग या वेळेला कोण तुम्हाला काय वाटतंय, कुठलं सरकार येईल? आता लालबोटाच यायला पाहिजे, कारण बीडी कामगारांचं थोडं काय कामं वगैरे करतात ना. दुसरं कोणी इथं आलं तर करत नाही का? काय आता तर सध्या यांच्यावरच सर्व आहे. हा? सारखं फिरायला लागतं त्यांच्यापाशी. हे करा ते करा. इथं कसं आहे, जवळ आहे. प्रत्येक टायमाला आम्ही जे पण त्रास होतं पटकन जाऊन सांगतो आणि ते करतात आमचं काम. पण बाकी त्यांच्या मागे फिरायला लागतं. लोक इकडे कोण येत नाहीत. दुसऱ्या पार्टीचे लोक इकडे कोण येत नाहीत. मत मागायला आले असतील ना तर रॅली बिली घेऊन? हा तेवढेच त्यासाठीच आहेत. आता आमचे काहीतरी प्रॉब्लेम आले तर आम्ही इथं मावशींना सांगणार ना. मग ते लालबोटामध्ये असल्यामुळे त्यांनी पण आमचं काहीतरी भागू शकतात. आमचं काम बघतात ना, त्यांनी काय तर करू शकतात आम्हाला. 5 वर्षात कोणी बघायला येत नाही का? केवढं येत नाही आम्हाला. कोणी येत नाही? नाही तर कोण येत नाही. मत का नाही. अच्छा, म्हणजे त्यांचं म्हणणं असं की मत मागायचं असेल तरच इथे येतात, बाकी कोणी येत नाही. बाकी टायमाला कोणीच येत नाही. बाकी कोणी येत नाही. आम्ही जात बी नाही. आम्ही मग बरं, रोजगार तुमची मुलं शिकलीत का? शिकलीत, मग त्यांना रोजगार आहे का इथे?
काय नाही लहान आहे अजून तो. अच्छा, रोजगार आहे का पोरांना इथे? आमचे मला मुलीचे सासरी गेले सगळे. रोजगार आहे का इथे ताई? कुठला नाही रोजगारच नाही. शिकलेले पोरं इकडे तिकडे बेंगलोरला हैदराबादला इकडे तिकडे चालले. एक ते बाईची मुलगा आता शिकलेले आहे, सीए करू लागले त्या सीए झाला का तो करतोय? झाला तो सीए करत होता, मधीच त्याचा एक्झाम नाही निघाल्यामुळे थांबवलाय आता सध्या. तरी आता तो बँकेत लागलाय, जना बँकेत लागलाय आता सध्या. अच्छा, मग आता थोडंसं बरं आहे मग घरी. थोडस बरं आहे असं. अच्छा, मग मुलं शिकलेल्या मुलांना इथं काही काम नाहीये. नाहीये इथं काही कंपन्या नाही. जे पोरं शिकतात ते परगावी जातात, मग इकडे आई वडील इकडेच राहणार ना, मग पोरांची तिकडे त्यांनीच राहतात असं होत आहे. काय काय काम नाही म्हणून पुष्कळ लोक हैदराबादला गेले जगायला. तुम्हाला असं वाटत नाही की ह्याच्यात जे पैसे मिळतात ते खूप कमी आहेत? डेली वेजेसचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये त्यापेक्षा घर तरी चालेल ना, थोडं काहीतरी भागलं जाईल ना, म्हणून हे करावं. चहा पाण्याला येईल आम्हाला, पैशाला तरी निघतं. भाज्याला वगैरे येईल, चहा पाण्याला वगैरे, चहापत्ती. हा मग तेवढंच. मिस्टर काय करतात? आमचे मिस्टर गॅरेज काम करतात. त्यांच्या पैशात आणि तुमच्या पैशात भागतं का घरात? कसं ऍडजस्ट ऍडजस्ट करून घेतो आम्ही, काय करायचं. आता लहान लहान मुलं आहेत आम्हाला. शिक्षणाचं आता पहिली दुसरीला तेवढंच इथंच. केजी आणि पीजीचा खर्च अजून जास्त असणार मग. इंग्लिश मिडियम घालत मराठी नाही, मीडियम मध्ये मराठीच घातलेलं आहे आहे. मी सर्वजण. हा त्यामुळे आम्हाला तेवढं आम्ही काय जास्त नाही. आयफायर मध्ये पण जात नाही, आहे तेवढ्यामध्येच भागतो. ह्या अशा समस्या आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला यावेळेला लाल बावटा किंवा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे जे उमेदवार आहेत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आडाम मास्तर, नरसई आडाम, जे 3 वेळा आमदार राहिलेले आहेत या कॉन्स्टिट्युन्सीमधून, त्यांनाच निवडून दिलं तर आमचा फायदा होईल. प्रश्न असा आहे की काय काय सोलापूरमध्ये टेलरिंगचे पण कामं नाहीत. खूप जेंट्स असं रे बेकार बसलेले आहेत सध्या घरोघरी. टेलरिंगचं काम काहीच नाहीये, लॉकडाऊन पासून काही नाहीये. बरेचसे उद्योग बंद पडले. हो बरेच बंद पडलेत. कारखाने वगैरे सगळे बंद पडले. हा बंद पडलेत सगळे. हा ते बी बंद पडलेत, जवळजवळ ते बी बंद पडले. बंदच आहे. काय म्हटलं तुम्ही? ते यंत्रमागचं हँडलूमचं हे सर्व आता कमी तासात कमी तासात चालू आहे. कमी तासात एक मिनिट काय झालंय? 12 तास करत होते, आता 8 तास करू लागले. आधी 12 तास काम करायचे ते लोक, आता 8च तास त्यांना काम मिळते करायला. म्हणजे उरलेल्या काम जे आहे, म्हणजे दुसरी शिफ्ट बंद झालेली आहे थोडक्यामध्ये. म्हणजे ज्या डबल शिफ्टमध्ये काम चालायचं, सकाळी 8 तास आणि दुपारी 8 तास, तर त्यातल्या एका शिफ्टमध्ये काम चालू आहे. त्यामुळे त्यांना वेजेस जे आहेत ते सुद्धा कमी मिळत आहेत. दुसरी महत्वाची आता म्हणजे सुनंदाताई, तुम्ही बघितलं असेल भाजपनं आता तुम्ही नारा दिलेला आहे ना, आता बटेंगे तो कटेंगे आहे, बघितलं का ते भाषण इथं झालं ना नितेश राणेंचं, ते टी राजाचं? गेलंच नाही, बघितलंच नाही. नाही, पण टीव्हीवर बघितलं असेल ना. नाही, आम्ही सारखं फिरू लागले. भाजप म्हणते ना आता की मोदी म्हणते की सबका साथ सबका विकास. होतोय का नाही विकास? कुठला विकास केला हो? सबका साथ हे बोलणंच आहे, करायचंच नाही. हे भाजप लोक काय सांगतात, आता आमचे मोदी येऊन पायाभरणी केली, आता आमचा मोदी येऊन पैसे दिले. कुठलं बी सरकार असू दे, मास्तर जाऊन आणणारच. तेव्हा गोदताई असताना आम्ही मनमोहन सिंगकडे गेले, त्यांनी येऊन चावे दिले, त्यांनी येऊन बिडे कारखाना आता बंद करणार नाही, आहे ते उद्योग तसंच राखणार, ते बंद पडू देणार नाही असं म्हणले होते. आता यांनी काय म्हणते, आम्हीच केलो, आम्हीच दिलं सर्व. आता लाडकी बहीण पैसे सुद्धा आम्हीच देऊ लागले, म्हणून सर्व भाषण केलेत. भाजप लोक येऊन प्रचार करू लागलेत, लाडकी बहीण पैसे घेतला का नाही, 1500 रुपये तुम्ही भाजपला करावंच लागलं, आटला तसं सांगू लागलेत लोक. करावंच लागेल असं सांगू लागलेत जबरदस्तीने. तुम्हाला पैसे आला का नाही, 15 लाख देते म्हणले, दिलेत का? तेव्हा 15 लाख घालतो सर्वांना म्हणले, ते 15 लाखचं सर्वांचं डबल झाले सर. ते तसंच आहे. आत्ता 1500 देऊन सर्वांना बोमाबोमी इलेक्शनसाठी हे चालू केलं बघा. दिवाळीमध्ये बॉबीसाठी भाऊ पाठवून दिले बहिणींना असं सांगितले. त्यासाठी त्या इलेक्शन पुरतं बोलणार तेवढंच. आमचं मास्तर काय कायमचा गरीब साथ. काँग्रेसला पण तुम्ही मतदान केलं ना लोकसभेला, प्रणितीताईला? प्रणितीताई काय महाविकास आघाडी होते ना तेव्हा, तुम्हाला एक सीट सोडतो, जागा सोडतो, तेव्हा सीताराम येचुरी जाऊन तिथं सोनिया गांधी, राहुल गांधी पैसे जाऊन बोलणं झालेत. तिथंच दारासमोरच चक्कर येऊन पडलं होतं. त्यांनी दिलेलं गोष्ट आठवण राहत नाही का?
आता त्यांनी शिंदे साहेब आणि प्रणितीताई त्यांनी गपचूप आता काहीच बोलले ना, काय बोलले नाही, म्हणून आपण त्याच्या विश्वासावर राहू नये. आपण काय आमच्या जोरावर आपण करावं असं विश्वासघात केला काँग्रेसनं. काँग्रेसनं विश्वासघात केले. तरी पण त्याच्या आधीच आमचा मास्तर म्हणत होते त्यांच्यावर अवलंबून राहायचं नाही, आपल्या जोरावर आपण राहायचं. तसंच झाले, परत तसंच झाले. आम्ही आपल्या जोरावर आम्ही करून त्यांना आडम मास्तरला आणू शकतो. बरं, मला एक गोष्ट सांग मावशी. आता असं आहे ना की तुम्ही काँग्रेसच्या लोकांना तुम्ही मतदान केलं ना लोकसभेला. हा, तुम्ही सांगितले सगळ्यांना. अच्छा, हरकत नाही. आता भाजपला मतदान करायला काय अडचण आहे? आता इकडं म्हणजे आता आम्हाला जे काही सहाय्य करतात म्हणलं तर मास्तरच करतात ना. भाजपला येत नाहीत का इकडे? नाही, शक्यतो आता सरकारने आता दिले ना, ते म्हणजे ना लाडकी बहीणमध्ये पैसे दिले, परत ते बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्हाला मदत केले. सरकारने भाजप इकडे सोलापूरला पण थोडं कंपन्या वगैरे आणायला पाहिजे. पोरं सर्व लांब जायला नको आहे. त्यांच्या आई वडिलांकडेच असायला पाहिजे. कंपनीकडे असले की पोरं पण आमच्याकडेच राहू शकतात ना, आई वडिलांकडेच. मग इकडे थोडं ते पण पाहिजे ना. मग आता तुम्ही कुणाला यावेळेला काय काँग्रेसला काही संधी नाही का यावेळेला? तुम्ही देणार नाही काँग्रेसला इथे आणि भाजपला पण? काय काँग्रेस आणि भाजपला यावेळेला नाही का संधी? नाही, आमच्याकडे तर नाही. नाही का मावशी? काय यावेळेला काहीच नाही संधी? नाही आम्ही काय महाग आहे? काय महाग झालंय मावशी? काय महाग झालं? तुरीची डाळ तर ₹250, 200 रुपये. मग तेल किती महाग झालं? ते 160 रुपये चांगलं तेल. 180 झाला. हा, मग परवाच आणले आमचा मुलगा. गहू 40 रुपये, 45, 50 लास्ट. रेशन मध्ये किती देतात? 2 किलो येतं आम्हाला एकट्याला. मोदी साहेब देतात ना फ्री रेशन. ते 2च किलो येतात. 2 किलो पुरतं. एकटीला 2 किलो गहू. पुरत नाही. पुरतं का 2 किलो गहू एकटीला? महिनाभर नाही पुरत. हा, मध्ये 1 किलो पुरते का नाही पुरत? नाही पुरत. कशाला पुरते? 4 जण आहे, 6 किलो येतं मला 4 जणांना. मग आणि महाग काय झालं? चपात आहे ना, पण तांदूळ सगळं महाग झाले. गहू, तांदूळ, तेल. मग आता पीठ दळायला गेलं तर 5 रुपये रेशीत दळायला. काय भाज्या वगैरे सगळे महाग झालेत की दादा. हा, बघा आता एक भाजी पाव किलो घ्यायला गेला 30 रुपये आहे. आम्हाला काय परवडणार आहे? काय मेथीची भाजी 25-30 झालं. आम्ही घेतच नाही एवढ्या महाग भाज्या. काय खाता भाज्या? आम्ही नुसतं ते डाळच वरण करून खातो. मग आणायला पैसे नाही राहत आम्हाला. एकटी करायचं. म्हणजे फक्त पैसे नाही म्हणून तुम्ही बाजारात भाजीच आणायला जाता? भाजी जास्त खात नाही आम्ही. वरण आणि ते काहीतरी कांदे कापून कांद्याची भाजी हेच करून खातो आम्ही. काय कांद्याचं काय म्हटले? कांद्या भाजी कसं होतं? अच्छा, कांद्याची भाजी, कांद्याच खायचा. दगडाचं डोण्याचं होतं, बागडाचं खातो. मग काय काय म्हणले तुम्ही? कुठलं भाजी स्वस्त असतं ना तेच घेतो आम्ही, मागचं घेत नाही. आता काय स्वस्त आहे बाजारात? आता तर कांदे स्वस्त आहे तर सगळे कुठला पाव किलो घ्यायला गेला 20, 30, 25 आहे. फक्त तेवढाच खाऊ लागलो आम्ही तर सगळे. डाळ भात. हा, आम्ही आमच्या मुलं. आता काय काय 400 रुपये झाले याच्या आधी. ते 50 रुपये किलो होता कांदा. आता थोडंस असं झाले. लसूण तर 400 रुपये किलो झाले. तुम्हाला कुणाला शेती नाही? कोणालाच नाही. अच्छा, हा, पिढ्या करायचं जेवायचं तेच आहे. बिड्या करायचं जेवण. हा, शेतायचं नाही. काय नाश्ता बी करत नाही आम्ही. तसंच मापाला जातो. तिथं कारखान्यात 1-2 तास लागते आम्हाला. तिथून येऊन परत हे पुढे पाण्यात भिजवून तेव्हा स्वयंपाक करून खातो आम्ही. हे फार विदारक चित्र आहे. आणि आपण जर बघितलं तर तिथे एक लहान मुलगी आहे आणि ती पण तेच काम करते. दुसरं काही काम करण्यासाठी नाहीये. तिचं वय मोस्टली 15 वर्ष पण आहे का नाही चेहऱ्यावरून डाऊट वाटतं. तर अशा सगळ्या परिस्थिती आहेत. सगळ्यात म्हणजे गंभीर बाब ही आहे की बाजारामध्ये सध्या भाज्या महाग आहेत. त्यामुळे भाज्या खाणं या सगळ्या लोकांनी बंद केलंय. केवळ डाळ आणि भात शिजवून तोच आहार ते घेतात. पूर्ण आहार, परिपूर्ण आहार ते स्वतःच घेत नाहीयेत. मुलांची अवस्था तर अजून म्हणजे तुम्ही समजू शकता की त्यांना काय मिळू शकत असेल त्यांच्या पोषण आहाराच्या माध्यमातून, आपण म्हणत जरी असलो तरी. आणि दत्तनगर हा परिसर जो आहे किंवा या सगळ्या परिसरामध्ये
जवळपास 40,000 लोक बिडी वळण्याचं काम करतात. राजकीय नेते येतात जातात, आश्वासनं देतात, पण त्यांचे जे आरोग्याचे प्रश्न आहेत, नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, ते अत्यंत गंभीर आहेत आणि ते प्रश्न जे आहेत ते कोणी सोडवण्यासाठी फार आमदार होतो, मास्तर आमदार होतो तेव्हा 17,500 पिवळं कार्ड मिळवून दिलेलं. तर त्यांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणी जवळच नाहीये आणि त्यामुळे त्यांना दुसरं ऑप्शन नाहीये. कितीही योजना, कितीही घोषणा झाल्या तरी त्या अंमलात येणं, ग्राउंडवरती उतरणं आणि त्याचा परिणाम होणं याच्यामध्ये बरंचसं अंतर आहे. त्या अंतर कधी पार पडणार हाच महत्वाचा प्रश्न. कॅमेरामन साईसह अभिजित, मुंबईत.